मित्रांनो आज मग आलो युवक सरांच्या इकडं. तर ना सर आज कोणता व्हिडिओ बनवणार मलाही माहित नाही. जय आदिवासी जय जोहर. तर सरांची गाठ लय दिवसातच झाली बरं का. सर बरेच दिवस इथे नव्हते, बाहेर गेलेले दक्षिण भारत फिरायला. दक्षिण भारत. हा दक्षिण भारत फिरायला गेलेले, केरळ कर्नाटक तिकडं बरेचसे लांब लांब गेलेले. तर बऱ्याच दिवसातून सर आला आज इकडं. तर आज सरांबरोबर व्हिडिओ बनवायचा योग आलाय आपल्याला. तर बघू सर कोणता व्हिडिओ बनवता आणि सरांच्या हातची कोणती आपल्याला रेसिपी आज खायला मिळते. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा. खेकडादार चालू पहिलं. मित्रांनो हे बघा याच्यात खेकड्या ह्या इकडं इकडं. हा मित्रांनो खेकडी घ्यावा आता मोडून. इकडं झिंग्या आणल्या, झिंग्या साफ कराय प्रणव बसलाय. इकडं वाटीमध्ये ना मांदा काढायचा आहे खेकडीचा आणि इकडं झिंग्यांचा मांदा काढलाय. यायचं का ते छोटं छोटं असायचं आणि ते असं सोलत नसायचं. ते उकडायचं गरम पाण्यात आणि नुसतं काढून काढून घ्यायचं. झिंगी कशी साफ करायची बघा. हे ना डोक्याचा वरचा असा उचकायचा आणि हे तोंड हे गेला. आता हे खालचं पाय आहे ना हे तोडून घ्यायचं आपल्याला. कैची नाही, कैची असते ते ना बरोबर कट करून घेता आला असतं, पण आपण आता कैची नाही तर हातानंच कट करणार आहे. तूर जसं जमेल तसं. आणि हा वरचा मांदा आहे का, हा पिवळा पिवळा मांदा इकडं इकडे घ्या. असं घेतलं ना, असं क्लिक केलं फोकस होतं ना, ते चांगलं दिसतं. हे बघा असं साफ करायचं आहे. शिजवल्यानंतर आहे ना हा कवर वाढला तरी आपोआप निघून येतो. तर असं घ्या साफ करू. झिंग्या आणि खेकडी धुवून घ्या चांगलं. मित्रांनो खेकडी आणि झिंग्या झाल्या आपल्या साफ करून. इकडे शिंगडं पांगड्या, इकडे झिंगा आहे, इकडे पेंद, हे इकडं मांदा आहे. 2 वाट्यांमध्ये मांदा काढलाय खेकडीचा आणि झिंग्यांचा. मित्रांनो आज आपण आहे ना रेसिपी चुलीवर बनवणार आहे, म्हणजे सरस बनवणार आहे. बोकड्याचा मटण आणलाय 1 किलो आणि झिंग्या खेकड्या आणि मके चिकनचा. तर त्या सी फूड रेसिपी करायची. हे मटण आहे. तुम्ही बोकड्याचं मेंढीचं कोणतंही मटण घेऊ शकताय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे त्याचं फॅट, चरबी ही आपल्याला लागणार आहे. ही सर्वात महत्वाची आहे ऍक्च्युली. आणखी थोडी असती तर अजून चांगलं झालं असतं. बटाटा, कांदा, टोमॅटो आणि इकडं बोकड्याचं मटण आहे. ही चरबी आहे. सर्वात बेस्टला ना ही फॅट जी आहे ना, चरबी, ही ठेवूया. थोडीशी आणखी हवी होती तर आपण काय करूया की याच्यामध्ये थोडंसं बटर ऍड करूया किंवा तेल ऍड करूया. चरबी अशी ठेवली आहे. आणि बटाटे आहेत, काही बटाटे आहेत. तीन चार बटाटे असे ठेवले. कांदे, आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आहेत आणि टोमॅटोज.
1 किलो मटण आहे. हे असं थोडंसं प्रयत्न करा इव्हनली स्प्रेड करायचा. आणि हे मसाले तेजपत्ता आहे, काळी मिरी आहे आणि दालचिनी आहे आणि लवंग सुद्धा आहे. ते सुद्धा आपण वरतून घालूया. ओके, पाणी घालूया, थोडंसंच घालायचं, पाणी जास्त नाही घालायचं आहे. आणि हे असं स्लो कुक व्हायला ठेवून द्यायचं आहे. लक्ष द्या, स्लो कुक व्हायला पाहिजे. फास्ट कुक कराल तर त्याची मजा निघून जाईल. एखाद्या वेळेस मटण जळू पण शकते. वरतून आहे ना झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकण आहे ना आपण गव्हाच्या पिठानं असा पॅक बंद करून घेणार आहे. तर ह्या गव्हाचं पीठ लावलं आहे, अजून थोडा लावायचा आहे. मटण शिजत तोपर्यंत आहे ना इकडं आपल्याला खेकडी, झिंग्या आणि मक्याची कणसा शिजवायच्या. तर इकडं त्याच्यासाठी आपण दुसरी चूल पेटवली. झिंगे टाकून घेऊया आधी. साईज बघा केवढी आहे, भरलेले नागे, असं वजन वाटतंय. बाबूने आणले, बाबू आता स्वतः पकडतो खेकडे, ते सांगितले ऑलरेडी तुम्हाला. खेकडी, झिंग्या आणि मक्याची कणसा. वरतून कांदे टाकवला आणि पाणी वातलंय. हळद, खेकडीचा पिंजरा, ह्याला पिंजऱ्याचं तोंड. असं पिंजरा आपल्या घरी, असं पिंजरा आपल्या 5-6 त्याच्यात आपण पकडीत असतो खेकडी. आणि ह्या खेकडीचा काठोळा बघू बरं शिजलाय की नाही. मस्त उकळे आले. या दोन्ही गोष्टी तर रेडी झाल्यात. तर आता आपला हे मेन जे आहे ना सॉस किंवा जी ग्रेव्ही त्याच्यावरती आपल्याला टाकायची आहे ती बनवायची आहे. पॅन घेतलाय. सर्वात आधी बटर सोडूया याच्यामध्ये. बटर भरपूर लागणार आहे जसं मी सांगितलं. साधारण नाही 2.5 वड्या टाकल्यात आपण याच्यामध्ये. चांगलं विरघळून देऊया. हे बारीक चॉप केलेलं लसूण, हा झिंग्यांचा मांदा आहे, हा खेकड्यांचा मांदा. म्हणजे दोन्ही फॅटच आहेत बरं का. दोन मोठे लिंबू पिळले. एकच नंबर झाली ग्रेव्ही. रंग बघा रे ग्रेव्हीचा. ह्या ब्रॉथ मध्ये पण मीठ भरपूर आहे, त्यामुळे आपण याच्यात मीठ नाही घातलंय. ये आ गया हमारा बॉइल बॉइल. इथंच घ्या. इन केस जर कोणाला बॉईल कांदा खायचा असेल तर. और एक झिंगा. ढेर सारे खेकडे, ढेर सारे झिंगे. सर्वात हे सेल तो गच्च बसलाय. हो बरं झालं. मला खूप टेन्शन आलं होतं, पाणी पूर्ण ड्राय होतं की काय, पण तसं काही झालं नाहीये. काय मस्त शिजलंय हे.
सुपर. याचं ब्रॉथ पण आहे इथे. हे आपल्याला हवं होतं आणि खाली पण चिटकलं नाहीये. ब्रॉथ नाहीये. आता ही सगळी विरघळलेली चरबी आहे. मटण झालं की चेक करून बघूया आधी. हा, एकच नंबर तुटतंय. हे काय, वा, इतकं सॉफ्ट मटण बघितलंय कधी. हा हा हा. एक नंबर शिजलाय. इकडं मटणही शिजलंय आणि भरपूर वेळ झालाय. ध्रुवाला जाम भूक लागली, कंटाळा आलाय ध्रुवाला. हिची टेस्ट खूप जबरदस्त लागते. और ये आ गया हमारा मटन बॉय. मटणाचे पीस बघा काय मस्त दिसत आहेत, काय मस्त शिजलेत. हे असे असे जरी असे झटकले ना हे पडतात. हा, कसे पडत आहेत म्हणजे किती मस्त मटण टेंडर झालंय, शिजलंय. झोप लागली. हा ना. काय नाही झालं. एक नंबर सुगंध येतो याचा. फायनली वेळ आली आहे टेस्ट करायची. टेस्ट करूया. खूप तोंडाला पाणी आलंय. सर्वात आधी ना झिंगा टेस्ट करूया. मस्त असा. हा का घेतलाय मी झिंगा, कारण की याच्यावर ऑलरेडी ग्रेव्ही पडली आहे. तर आपण हाच आहे ना ओपन करूया आधी. मुंडका आधी काढून ठेवूया. माझ्याकडे शब्द म्हणजे काय शब्द बोलू. अफलातूनच्या वरचाही जो शब्द असेल ना तो शब्द मला आठवत नाहीये. इतकं जबरदस्त लागतंय ना. बटर आणि मसाला मिक्स मस्तपैकी. इतकं मस्त शिजल्यानं असं तोंडात टाकल्याबरोबर असं विरघळत आहे. हॅलो, कसे ध्रुव? झोप येते तरी पण. हा हा, असे असे. हा, यस. किती वाजले तरी पण काय माहिती. 12 वाजले. ध्रुवा कसा झालाय? छान झालाय ना. पहिल्यांदा आपण झिंगा घेऊ. झिंगा खाल्यावर असं ते झाली झिंग 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 हट्ट झिंग 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 हट्ट झिंग झिंग झिंग. मस्त शिजलाय बरं का. मस्त शिजलाय. एक नंबर झालाय. आपण पहिल्यांदाच खाल्लाय या. मला माहिती नव्हता सर नक्की कोणती रेसिपी बनवणार आहे. बॉईल रेसिपी म्हणतात. बॉईल रेसिपी म्हणता. मला माहिती नव्हता पण एक नंबर झालाय. सरप्राईज द्यायचं होतं आणि असं एकदम मला जंगली सारखं खाताना बघून तुम्ही पण सरप्राईज झाले असेल. भरतच हात भरताय, तोंड भरताय, दाढी मिशा भरतायत. नाही मस्त झालाय. आपण पहिल्यांदाच खाल्लाय या पण भारी झालाय. थोडी कमी म्हणजे पोपटी सारखं आहे. पोपटी थोडीशी वेगळी येते ती म्हणजे त्याच्यात असा रस्सा वगैरे नसतो किंवा ग्रेव्ही वगैरे नसते. त्या शिजून हे आपण शिजूनच घेतला आणि त्याच्यात नंतर ती ग्रेव्ही आपण ॲड केली. पण एक नंबर झालाय झिंगा. आता मटण सांगतो. खेकड काय आता आपण खाणार नाही. मटणही शिजलाय. मस्त झालाय हा रस्सा. तर मित्रांनो तुम्ही पण एकदा ही रेसिपी बनवून बघा. एक नंबर लागत आहे आणि ना खायला या
आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा.